मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जर तुमचा हप्ता बंद झाला असेल, तर त्याला तुम्ही 2 मिनिटात चालू करू शकता. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस शिकवणार आहे, की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ज्या लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाला त्यांनी काय करावे, काय प्रोसेस आहे. चला व्हिडिओ सुरू करूया. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिली आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या होम पेजवर येऊन जाणार. सर्वात प्रथम तुम्हाला इथं एक ऑप्शन पाहायला मिळेल, ई-के-वाय-सीचा. तर ही ई-के-वाय-सी संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडे ई-के-वाय-सी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते. तर त्यांनी या पर्यायावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस होईल. तर इथं तुम्हाला सर्वात वरती तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, कॅप्चर टाकायचा आहे. कॅप्चरनंतर मी सहमत आहे या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवा या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. आता तुमचा जो रजिस्टर नंबर आहे त्याच्यावरती OTP येईल, तो OTP टाकायचा आहे आणि सबमिट करा या बटनवर क्लिक करायचं आहे. आता इथं तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळतील. पहिला ऑप्शन आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाही. याचा मतलब असा होतो, की माझ्या परिवारामध्ये कुठलाही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये नाही आहे. तर इथं तुम्हाला होय जर निवडलं, तर तुमचा हप्ता बंद होऊन जाईल. ठीक आहे. तर इथं तुम्हाला नाही निवडायचं आहे. ठीक आहे. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सहकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकार संस्थेमधून निवृत्ती वेतन घेत नाही. म्हणजे एक सर्व्हिसमॅन पण नाही आहे आणि त्यांना पेन्शन पण भेटत नाही आहे. असं तुम्हाला इथं नाही करायचं आहे आणि इथं टिक करायची आहे आणि त्याच्यानंतर सबमिट करा या बटनवरती तुम्हाला टिक करायची आहे. तुम्ही सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल, की तुमची ई-के-वाय-सी जी पडताळणी आहे ती यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. तर आता भविष्यात जे तुमचे पैसे बंद झाले होते ते सुरू होऊन जातील, कारण की तुम्ही ई-के-वाय-सी पडताळणी केलेली आहे. म्हणजे तुमची जी ई-के-वाय-सी चुकली होती ती तुम्ही दुरुस्त केलेली आहे. आता तुमचे पैसे जे बंद पडले होते ते सुरू होऊन जातील. पण ज्या लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करताना इथं आधार कार्ड नंबर टाकला, कॅप्चर टाकलं, मी सहमत आहे हे टाकलं आणि OTP पाठवा या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जर असा ऑप्शन आला, की हा आधार क्रमांक ई-के-वाय-सी दुरुस्तीच्या यादीत नाही, तर तुम्ही तुमचा हप्ता जो पहिलेच बंद झालेला आहे, 31 डिसेंबर 2025 पर्यंत जी मुदत दिली होती ई-के-वाय-सी करण्यासाठी, त्यावेळेस तुम्ही ई-के-वाय-सी केलीच नाही, म्हणून तुमचा हप्ता जो आहे बंद पडलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही आधार कार्ड नंबर टाकला, कॅप्चर टाकलं, मी सहमत आहे बटनवर क्लिक केले, OTP पाठवली आणि तुमच्यासमोर असा इंटरफेस आला, की आधार क्रमांकाची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. मग तुम्हाला कुठलंही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. तुमचा हप्ता जो आहे तो आता पण चालू आहे आणि पुढे पण चालू राहील. तुम्हाला कुठेही काही काळजी करायची गरज नाही आहे. पण तुम्ही मी सहमत आहे आणि OTP पाठवा या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जर असा ऑप्शन आला, म्हणजे तुमचा हप्ता बंद झालेला आहे आणि याचा आता सध्या महाराष्ट्रामध्ये जो हप्ता आहे, ज्या महिलांचा डायरेक्ट हप्ताच बंद झालेला आहे, तो चालू करण्यासाठी कुठलाही सरकारने अजून पर्याय दिलेला नाही. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जी पण भविष्यात जी अपडेट येईल, पैसे येतील, त्यांची अपडेट आपल्या चॅनलवर दिली जाईल. तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करू नका, जेणेकरून तुम्हाला भविष्यात असेच व्हिडिओ भेटत राहील. आणि Facebookवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या, जेणेकरून तुमच्याकडनं कुठलीही माहिती मिस होणार नाही. भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.